साई संस्थान वहाळचे अध्यक्ष रविशेठ पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गव्हाण जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील नवनिर्वाचित विजयी सदस्यांचा सत्कार समारंभ साई देवस्थान वहाळ येथे आयोजित केला होता। त्याप्रसंगी जे.एम. म्हात्रे बोलत होते। आजपर्यंत कधीही गव्हाण जिल्हा परिषद मी शेका पक्षाच्या हातून जाऊ दिला नव्हता, पण मी भाजपात प्रवेश केला आणि यावेळी गव्हाण जिल्हा परिषदेचे शेतकरी कामगार पक्षाला उमेदवार मिळाला नाही। अपक्ष उमेदवाराला त्यांना पाठिंबा द्यावा लागला। पक्षाच्या चिन्हावर उमेदवार पण उभा करता आला नाही, त्यामुळे ही निवडणूक आम्ही सहज जिंकू शकलो। यावेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर, रविशेठ पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले। नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला। यांच्या चांजा जेपीच्या बाबतीत तेवढं बोलणार नाही का तो योग्यच आहे, काम करत असतो नेहमी। पण गव्हाण जेपीमध्ये मी काल सुद्धा असंच हे केलंय का गेली 20 वर्ष मी रामशेठच्या बाहेर होतो आणि तोपर्यंत झेडपी काय मिळून दिली नव्हती। बाकी ते काम त्यांचं मजबूत आहे, सर्व ठिकाणी होतं, पण गव्हाण झेडपी ही मिळाली नव्हती। परंतु आम्ही दोघे एकत्र आल्यावर ती झेडपी आम्ही आमच्या ताब्यात घेतली। विशेष सांगण्याचं काम काय की या झेडपी मध्ये शेतकरी कामगार पक्षाला उमेदवार देता नाही आला, ही सर्वात मोठी खंत मला वाटतो। कारण आम्ही शेतकरी कामगार पक्षातून रामशेठ असतील काय सर्व मंडळी आम्ही काम केलेलं आहे, पण इतकी शोकांतिका मी कधी बघितली नव्हती। फक्त आम्ही सांगितलं आमची झेडपी आम्ही आणू, हे करू, अशाच पद्धतीने बोलणारे घरी बसले। आज बघतो मी वाटेल त्या पद्धतीने इथं आमच्यावर टीका केली जाते। पहिले रामशेठ मिल्लाले होते, आता माझ्यावर टीका केली जाते। असू द्या, मी टीकेला काही घाबरत नाही। टीका ही टीकाच असतो। काम करत असताना टीका झाल्याच पाहिजे। निंदकाचे घर असावे घर शेजारी, तसा हिशोब आहे कुठेही गेलो तरी। परंतु मला आज सुद्धा अभिमानाने सांगतो की आमची निकिताताई झेडपी मध्ये इथं निवडून आल्या। दुसरे आमचे विद्येश म्हात्रे हे पंचायत समितीने आणि आमची कोळी समाजाची आणि इतक्या लोक नाव कसं विसरतो वय झाल्यावर जिज्ञासा कोली जी सरपंच होती आणि आमच्या जितूची मिसेस या उरण मतदारसंघातून झेडपीवर निवडून आल्या आणि त्यांचं मी अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो। पुन्हा एकदा रविशेठला सुद्धा आणि त्याच्यासोबत ज्यांचा सत्कार वाढदिवस झाला त्यांना शुभेच्छा देतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी विठ्ठल ममताबादे, उरण।